श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. हो. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळूवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. आजच्या ध्यानाला आपण आता सुरुवात करीत आहोत. आपल्या सद्गुरूंची मानस पूजा आपण करीत आहोत. त्यांच्याच हृदयात प्रभू रामचंद्रही आहेत. भगवंत गोपाल कृष्ण भगवंत आहेत. सर्व कोणी त्यांच्याच मध्ये सामावलेलं आहेत. म्हणून सद्गुरूंच्या चरणी आपण वंदन करीत आहोत. सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रसन्न मुद्रा, सुहास्य वदन, त्यांच्या पाठी असलेली प्रभावळ, सर्व काही आपल्याला दिसतंय. पद्मासनात स्थानापन्न असलेले आपले सद्गुरू आपल्याला दिसत आहेत. आणि अनन्य भावे शरणियो, प्रेमाने, आदराने, भक्तिभावाने सद्गुरूंच्या चरणी लीन होऊन आपण वंदन करीत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रसन्न भावाने, भक्तिभावाने आपण आपल्या सद्गुरूंना आपल्या हृदयात जागा दिलेली आहे. आणि त्या हृदयस्थ परमेश्वराला आपण आता आवाहन करीत आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रत्येकाने आपापल्या सद्गुरूंचं चिंतन करावं. आणि त्यांना प्रार्थना करावी. हे सद्गुरु माऊली, आमची पूजा स्वीकारण्यासाठी आपल्यासाठी मांडलेल्या रत्नजडित आसनावरती आपण येऊन विराजित व्हावं. त्यासाठी नाम घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. एक सुंदरसा राजमहाल आपण बांधलेला आहे.
विविध वस्तूंनी सुंदर नटवलं आहे. छानशे पडदे त्याला लावलेत. झुंबरं लावली आहेत छतावरती. छान छान फुलांची रोपं आपण आजूबाजूला अशी लावलेली आहेत. मोगऱ्याची फुलं उमललेली आहेत. त्याचा मंद सुवास राजमहालात पसरलेला आहे. आणि अतिशय सुंदर असं रत्नजडित सिंहासन आपल्या सद्गुरूंसाठी आपण मांडलेलं आहे. मऊ मखमली वस्त्र त्यावर घातलेली आहेत. सद्गुरूंना काही खुपू नये, त्रास होऊ नये म्हणून मऊ असं वस्त्र आपण घातलेलं आहे. सिंहासनाच्या समोर सोन्याचा छान भला मोठा असा चौरंग मांडलाय. रत्ना माणकांनी तोही सजलेला आहे. सर्वत्र त्या रत्न माणकांचा प्रकाशही पसरलेला आहे. झुंबरातून विविध प्रकारचे रंग प्रकाश उधळले जात आहेत. एका बाजूला मंद अशी सनई लावलेली आहे. तिचेही मंगल असे स्वर दालनामध्ये पसरलेले आहेत. सिंहासनाच्या दोन्ही बाजूला छान भव्य दिव्य असे सोन्याचे दीप आपण लावलेले आहेत. विविध प्रकारचे दीप, समई, नंदादीप, ज्या ज्या प्रकारचे दीप आपल्याला माहिती आहे सगळे दीप आपण तिथे प्रज्वलित केलेले आहेत. त्याचाही असा सात्विक प्रकाश दालनामध्ये पसरलेला आहे. त्या प्रकाशातून, त्या सनईच्या सुरातून, त्या मोगऱ्याच्या सुवासातून नाम उमटतंय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ते नाम आपल्या अंतरात उमटत आहे. मन सद्गुरूंच्या चरणावरती केंद्रित आहे. सद्गुरूंना आपण आनंदाने विराजित व्हावं, सेवा करून घ्यावी अशी प्रार्थना करून वंदन करीत आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि संकल्प करीत आहोत, हे सद्गुरु माऊली आपली विविध अंगाने पूजा करायचा संकल्प आम्ही घेत आहोत. असं म्हणून एका तबकात उदक सोडलं आहे. गंधाक्षता फुलं घेऊन त्यावरही पाणी अर्पण करून आपण ती तबकामध्ये सोडलेली आहेत आणि पूजेचा संकल्प घेतला आहे. सर्व पूजा सामग्री आपण आजूबाजूला मांडून ठेवलेली आहे. छान सोन्याचं मोठं असं घंगाळ आपण आता चौरंगावर ठेवत आहोत. हळुवारपणे सद्गुरूंच्या पावलांवर हात फिरवत आहोत.
सद्गुरूंच्या चरणांना स्पर्श करताच ऊर्जेची स्रोत सुरू झालेला आहे, अंतरात वाहतो आहे. हळुवारपणे आपण ते चरण कमल हातात घेतले आहेत आणि तसेच अतीव प्रेमाने हळुवारपणे गंगाळामध्ये ते चरण कमल ठेवलेले आहेत. सर्व नद्यांचं पवित्र जल आपण त्या त्या स्थानी जाऊन आलेलो आहोत. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी अशा सर्व नद्यांना आपण वंदन करून त्यांच्या परवानगीने कलशामध्ये जल भरून आणलेलं आहे. त्या जलाने सद्गुरूंचे चरण कमल आपण प्रक्षाळून घेत आहोत, धुवून घेत आहोत. हळुवारपणे हात फिरवीत, चरणांना स्पर्श करीत आपण पाय धुवून घेतलेले आहेत. आपल्या हातावरती आपण एक छान मऊसूत असं वस्त्र घेतलंय आणि सद्गुरूंचे चरण कमल आपण उचलून घेतलेले आहेत. हळुवारपणे त्या वस्त्राने आपण पाय टिपून घेतलेत आणि गंगाळ तीर्थाने भरलेलं आहे ते बाजूला काढून ठेवलं. ते करता करता आपण नामही मनामध्ये चालू ठेवत आहोत. प्रत्येक जलाच्या थेंबाबरोबर श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा आपला नामघोष चालू आहे. आता आपण सुंदरसं असं सोन्याचं तबक घेतलेलं आहे. सद्गुरूंचे चरण कमल त्या तबकामध्ये ठेवलेत. आणि त्यावर आपण पंचामृताने नाम घेत अभिषेक करत आहोत. दूध अर्पण केलंय. हळुवार हाताने ते चरणावरती आपण चोळून घेतलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत आपण पुढचे उपचार करीत आहोत. दूध घातलेलं आहे, दही अर्पण करीत आहोत, मध अर्पण केलंय, तूप अर्पण केलंय आणि वरनं छान अशी साखर अर्पण केलेली आहे. पंचामृताचा अभिषेक आपण केलेला आहे. एक छान तयार असं पिकलेलं केळ आपण घेतलंय आणि केळाचा तुकडा आपण सद्गुरूंच्या चरणावरून फिरवत आहोत. त्यामुळे ते पंचामृत सगळं तबकामध्ये आलेलं आहे. हळुवारपणे आपण सद्गुरूंचे चरण उचलून घेतलेत आणि दुसऱ्या तबकामध्ये ठेवलेत. पंचामृताचं तीर्थ बाजूला काढून ठेवलेलं आहे. ओम नमो भगवते
वासुदेवाय. छान कोमट असं पाणी आपण तयार केलंय आणि त्याचा अभिषेक करून सद्गुरूंचे चरण कमल आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे पण तीर्थ आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे. छान अशाच रत्नजडित सोन्याच्या तबकामध्ये आता आपण मऊ असं वस्त्र घातलेलं आहे आणि त्यावर सद्गुरूंचे चरण कमल आपण ठेवीत आहोत. छान लालसर रंगाचं मखमली वस्त्र, त्यावर आपल्या सद्गुरूंचे सुकोमल असे चरण कमल. पूर्ण लक्ष त्या चरण कमलांवरती आपलं केंद्रित झालेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. सुंदरस अत्तर आपण घेतलेलं आहे. हिना अत्तर, चाफ्याचं अत्तर, जो गंध आपल्याला आवडतो, अष्टगंधाचं अत्तर, अशी छान सुवासिक अत्तर सद्गुरूंच्या चरण कमलावरती आपण लावत आहोत. तेच अत्तर सद्गुरूंच्या हातावरती पण आपण लावत आहोत. कानाच्या पाळ्यांना पण तेच अत्तर आपण लावत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. छान असं मऊ सूत लोण्यासारखं मऊ असं चंदन आपण उगाळून ठेवलंय. त्या चंदनाचा लेप आपण सद्गुरूंच्या चरणावर केलेला आहे. सद्गुरूंच्या चरणकमलांना शीतलता मिळालेली आहे आणि त्या शीतलतेची ती ऊर्जा आपल्याही अंतरात उतरलेली आहे. मन एकदम शांत झालंय. शीतलताच त्यातून आता बाहेर येतेय. समोर येणाऱ्या प्रत्येकाला शीतलता देण्याचा आपण आता अखंड प्रयत्न करीत आहोत. छान लाल रंगाचं उत्कृष्ट असं गंध कुंकुम आपण तयार केलेलं आहे. सद्गुरूंच्या मस्तकावर माथ्या कपाळावरती आपण त्रिपुंड्र रेखलेला आहे. चंदनाचा टिळा लावलाय, बुक्का लावलाय आणि छान अशा अक्षता त्या चंदनावरती लावलेल्या आहेत. ते भव्य कपाळ अतिशय सुंदर दिसत आहे. करता करता आपलं नामही चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच लाल कुंकवाने सद्गुरूंच्या चरण कमलावरती आपण स्वस्तिक रेखलेलं आहे. स्वस्तिकामध्ये 4 ठिपके पण दिलेले आहेत. त्यावर आपण अक्षता अर्पण करीत आहोत आणि विविध प्रकारची फुलं आपण आणलेली आहेत.
सोन्याची फुलं, चांदीची फुलं अशी पण आपण तयार करून आणलेली आहेत. रत्न माणक विविध प्रकारांची आपण आणलेली आहेत. आणि हळूहळू नाम घेत एक एक फूल आपण सद्गुरूंच्या चरणावर वाहत आहोत. छान गुलाब आहेत. गुलाबाला कुठलाही काटा आपण ठेवलेला नाहीये, मऊ करून घेतलंय सगळं. चाफा, शेवंती, निशिगंध, मोगरा, सगळी फुलं सद्गुरूंच्या चरणावर विराजित झालेली आहेत. सोन्याचं कमळ, ब्रह्मकमळ, सगळं आपण या ठिकाणी अर्पण करीत आहोत. रत्न माणक आपण आणलेली आहेत. त्याचे सुंदरसे हार आपण तयार केलेत, माळा तयार केल्यात, मोत्याच्या माळा आहेत. सर्व आपण सद्गुरूंच्या गळ्यात घालत आहोत. आणि सुंदर असा निशिगंधाचा, गुलाबाचा हार आपण तयार केला आहे. तोही आपण सद्गुरूंच्या गळ्यात घालत आहोत. छान हिरव्यागार तुळशी मंजिरीसहित, कृष्ण तुळस थोडीशी काळसर रंगाची, अशी विविध छटांनी तुळशीचे हार केलेले आहेत. ते पण आपण सद्गुरूंच्या गळ्यात घातलेले आहेत. सद्गुरूंच्या चरणकमलावरती पण आपण तुळशी वाहिलेली आहे. आणि सुंदर अशी रेशमी वस्त्रद्वय म्हणजे धोतर उपर्ण किंवा सोवळं उपर्ण अशा रूपात आपण वस्त्र आणलेली आहेत. सद्गुरूंच्या हातात आपण देऊन उपर्ण त्यांच्या खांद्यावरून आपण पांघरत आहोत. एक प्रेमाची शाल सद्गुरूंच्या अंगावर घातलेली आहे. आणि सद्गुरूंच्या हृदयातून प्रेमाचा झरा आपल्यापर्यंत येतो आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अतिशय प्रेमाने सद्गुरू आपली सगळ्या गोष्टी स्वीकारत आहेत. आपल्यालाही खूप आनंद वाटतो आहे. आपल्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट आपण सद्गुरूंसाठी तयार करून आणलेली आहे. आणि आता सद्गुरूंच्या समोर आपण सर्व सुकामेवा घातलेला केशर, वेलदोडा, जायफळ असं सर्व घालून सुवासिक केलेलं दूध नैवेद्य म्हणून अर्पण करीत आहोत. थोडंसं फलाहार देत आहोत. पाणी प्राशन करायला देत आहोत. त्या नैवेद्याचा स्वीकार सद्गुरूंनी केला आहे. आणि सर्व प्रसाद म्हणून आपल्याला दिलेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळुवारपणे आपण सद्गुरूंच्या चरणकमलावरची फुलं वगैरे बाजूला केली आहेत.
एका तबकामध्ये सर्व काढून ठेवलेलं आहे. चौरंगावरती सद्गुरु माऊलीचे चरण कमल आहेत आणि आता छान असा महानैवेद्य आपण तयार केलेला आहे. तो आपण छान अशा प्रशस्त मोठ्या चांदीच्या ताटामध्ये वाढून आणलेला आहे. छान 2-3 प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, चटणी, कायरस, लोणचं, छान शेवगा घातलेली आमटी, उसळीचे प्रकार आणि छान मऊ असा पांढरा शुभ्र वाफाळलेला भात, त्यावर पिवळं धमक असं वरण, घातलेलं आहे. छान भाताचे इतर प्रकार आपण केलेले आहेत. मसाले भात, पुलाव, तेही आपण एक एक मूद करून पानामध्ये वाढलेली आहे. छान एकसारख्या गोल पुऱ्या टम्म फुगलेल्या आपण केल्या आहेत. पुरणपोळी केलेली आहे. शेवयाची खीर वाढलेली आहे. आणि आता भातावरती, पुरणपोळीवरती तुपाची धार धरलेली आहे. पुरणपोळी तुपात पूर्ण भिजवली आहे. त्या पुरणपोळीला लागेल म्हणून दूध साखरही आपण ठेवले आहे. श्रीखंड, लाडू, मोदक, करंज्या, जिलेबी, विविध पक्वान्न पण आपण आणलेली आहेत, वाढलेली आहेत. आणि सुंदर सजवलेलं ताट त्या भातावरती, भाताबरोबर थोडासा दही भात सुद्धा आपण वाढलेला आहे. आणि संपूर्ण असं महानैवेद्याचं ताट आपण सद्गुरूंच्या समोर चौरंगावर मांडलेलं आहे. केशरयुक्त पाणी प्राशन करायला ठेवलेलं आहे आणि तुळशी पत्र अर्पण करून सद्गुरूंना आपण प्रार्थना करीत आहोत. जेवी जेवी पा गुरुराया, जेवी जेवी पा गुरुराया, ब्रह्मचैतन्य सदया, जेवी जेवी पा गुरुराया. छान आपण तांबूल तयार करून सुद्धा ठेवलेला आहे समोर. दक्षिणा अर्पण केलेली आहे. सर्व काही साग्र संगीत केलंय. सद्गुरु माऊली प्रेमाने एक एक घास घेत आहे. सद्गुरु माऊलीचं भोजन आता पूर्ण झालंय. नैवेद्याचं ताट आता आपल्यासाठी प्रसादाचं ताट आहे. ते थोडंसं आपण बाजूला सरकवलं आहे आणि परत एक छान गंगाळ आणून झारीतून पाणी घालत आपण सद्गुरूंचे हात धुवून घेत आहोत. तोंडावरून हात फिरवित आहोत. सद्गुरूंना चूळ भरायला पाणी देत आहोत. गंगाळामध्ये, छोट्या गंगाळातून
त्यांना चूळ भरायला आपण मदत करीत आहोत. आणि छान मऊ वस्त्राने आपण त्यांचे हात पुसून घेतलेत, ओठ पुसून घेतलेत आणि माऊलीच्या हातावरती छान असा गोविंद विडा तांबूल म्हणून आपण ठेवत आहोत. अतिशय प्रसन्न मुद्रेने माऊली आपल्याकडे बघत आहे, तृप्त झालेली आहे आणि तृप्तीचा आशीर्वाद आपल्याला देत आहेत. आणि ही सर्व पूजा, काही उपचार विसरले असतील, राहिले असतील तरी परिपूर्ण करून घ्यावी. सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामी असं म्हणून आपण शरणागत भावाने लीन हो सद्गुरूंच्या चरणी माथा ठेवीत आहोत. नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि छान अशी आरती आपण करीत आहोत. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी माया. अशी आरती करून आरतीचं तेज आपल्या डोळ्यात साठवत आहोत आणि सद्गुरूंच्या चरणी आपण प्रार्थना करीत आहोत. हे सद्गुरु माऊली, जशी झाली तशी ही पूजा स्वीकारावी आणि आमच्या हृदयात मांडलेल्या मंचकावर आपण आसनस्थ व्हावं आणि तिथेच विश्रांती घ्यावी. आणि आमच्या हातून दिवसभर सर्व कार्य करून घ्यावं अशी प्रार्थना करून आपण सद्गुरूंचा प्रसाद स्वीकारलेला आहे आणि सद्गुरूंच्या चरणी माथा टेकून नमस्कार करीत आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि ही मानस पूजा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करीत आहोत. सद्गुरू आपल्या हृदयामध्ये आता विश्रांती घेत आहेत. त्यांच्या विश्रांतीमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये असा आपण परोपरीने प्रयत्न करीत आहोत. आपलं मन शांत झालं आहे. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं पाहणं सगळं गोड झालेलं आहे, प्रेमळ झालेलं आहे. एक दृढ श्रद्धा आपल्या हृदयामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि अशी ही सर्व स्पंदनं आपल्या हृदयामध्ये आत आत उतरत आहेत आणि पेशींवरती ती स्थिरावत आहेत. मानसपूजेतला प्रसाद प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे शरीरातील पेशी सगळ्या सशक्त झालेल्या आहेत, ऊर्जेने भरून गेलेल्या आहेत आणि नवचैतन्य प्राप्त करून घेत आहेत. आणि अतिशय प्रेमाने, भक्तिभावाने आपण दिवसभर सद्गुरूंच्या सेवेमध्ये रत राहत आहोत असा भाव आपण मनामध्ये ठेवलेला आहे. आणि हळूहळू आपली ही मानसपूजा आपण पूर्ण समर्पित करून हातापायांची बोटं हलवित आहोत. हात एकमेकांवर जोडलेले आहेत, नमस्कार केलेला आहे.
हात आपण चोळत आहोत, त्यामध्ये एक ऊब निर्माण झालेली आहे आणि ही प्रेमाची, भक्तीची, श्रद्धेची ऊब आपण आपल्या डोळ्यांमधून आत घेत आहोत आणि नाम घेत हळुवारपणे डोळे उघडत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.